नमस्कार मैत्रिणी, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशाताई सगळ्यांसाठी सरबत बनवत असतात आणि ते असं म्हणत असतात की रम्याने त्या सरबतामध्ये काहीतरी मिळवलं आहे. हे ऐकून घरातल्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण रम्याला ही सवय आहे हे सर्वांना माहीतच असतं. रम्या या गोष्टीला नकार देते, म्हणते नाही, मी असं काही केलेलंच नाही, मी बदलले आता. वसू सध्या घरात सगळ्यांसमोर आपल्या मुलीची बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न करते, पण वसुआत्याचं सुद्धा घरात कोणीच ऐकून घेत नाही. वसुआत्या म्हणते, अहो विश्वास ठेवा, रम्या खूप बदलली, ती असं करू शकत नाही. सर्व तुम्ही नाराज आहात ना, म्हणून तुम्ही आता रम्यावरती संशय घेताय, बाकी काही नाही. तर सर्वजण ते सरबतचे ग्लास बाजूला ठेवतात. आज घरामध्ये खूप छान वातावरण असतं, पण रम्याच्या या वागण्यामुळे परत सर्वांचा मूड ऑफ झालेला असतो. रम्या म्हणते, मी असं काही केलं नाही, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा आशाताई म्हणते, नाही नाही, मी माझ्या डोळ्याने रम्याला त्या सरबतमध्ये काहीतरी मिळवताना बघितलं आहे. त्यानंतर नंदिनी जेव्हा रम्याची झडती घेते तेव्हा तिच्या खिशामध्ये एक छोटीशी बॉटल सापडते. सगळ्यांना वाटतं की ते विषच आहे. त्यावर रम्या बोलते की विष नाही, केवडा वॉटर आहे. पदार्थांना चांगला सुगंध यावा यासाठी हे वापरतात, पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नसतं. म्हणून ती स्वतः सर्व पिऊन दाखवते. तेव्हा कुठे सगळ्यांचा तिच्यावरती विश्वास बसतो. वसू म्हणते की घरात सगळ्यांचं मन जिंकण्याचा किती प्रयत्न केला तरी कोणीही आमच्यावरती विश्वास ठेवत नाही. माझी मुलगी सर्वांसाठी इतकं करते, पण तिच्यावरती सर्वजण संशय का घेता कोणास ठाऊक. तिच्यावरती सगळे विश्वासच ठेवत नाही. माझ्या मुलीवर कोणीतरी विश्वास ठेवला पाहिजे होतं, आता मला असं वाटत होतं. त्यानंतर बाकीचे लोक सरबत थोडासा पितात आणि बाकीचा ठेवून देतात. त्यामुळे सगळे रम्या आणि तो सरबत इतका छान झालेला असतो की सर्वजण रम्याचं कौतुक करायला लागतात. नंदिनी काव्या आशाताईंना बोलतात की तुम्ही उगीचच रम्यावरती संशय घेतला आणि उगीचच आरडाओरडा केला. तेव्हा मालिनीसुद्धा बोलते, आपण रम्यावरती असा संशय घ्यायला नको होता. रम्या स्वारी बरं का. सर्वजण तिची माफी मागतात. इथे सरबत पिऊन झाल्यानंतर रम्या आणि वसुधा तिच्या रूममध्ये बसून गप्पा मारत असतात. वसू आता बोलते की तू सगळं मुद्दाम केलं ना, सगळ्यांना तू असं दाखवून दिलं की मी आता सुधारले आहे. यावर रम्या बोलते की मला माहीत होतं, म्हणून मी मुद्दाम यामध्ये केवडा वॉटर टाकलं, पण पुढच्या वेळी ह्यामध्ये खरंच विष असणार आहे आणि त्याची टेस्ट घ्यायला मी सगळ्यांना देणार आहे. वसुआत्या बोलते की मी या मुलीला काय झाले मला काहीच कळेना. ही माझ्या जीवावर उठली का काही हेच मलाच कळत नाही. अगं तुला कळतंय का, सर्वांबरोबर तो सरबत मी सुद्धा पिणार होते, मीही मेले असते, तुला कळतंय का हे. तर रम्या लगेच मोठमोठ्याने हसायला लागते. वसुधा म्हणते, अगं जरा शुद्धीवर येतो आता. तर दुसरीकडे इकडे ना पाहण्याच्या कार्यक्रमासाठी जीवा पार्थने आपल्या बायकांसाठी कांदेपोहे न करता पाणीपुरीचा बेत ठेवलेला असतो. दोघीही पाणीपुरी भरपूर आवडीने खातात. त्यांना माहीत असतं की जीवा आणि पार्थने किती प्रेमाने ती पाणीपुरी आणली आहे. मग सगळे मोहिते देशमुख मिळून पाणीपुरीचा चांगलाच ताव मारतात. पाणीपुरी खात असताना नेहमीप्रमाणे यावेळीही काव्याला ठसका लागतो. तेव्हा पार्थ तिच्या डोक्यावरती पाणी शिंपडतो, तिला शांत करतो. ही पद्धत त्याला जीवाने सांगितलेली असते, पण ह्यामध्ये पार्थची आणि काव्याची काळजी दिसून येते. त्यामुळे आपल्या मुली योग्य हातात पडल्या आहेत याची आता मोहित्यांना शाश्वतीच झालेली असते आणि सर्वजण खूप खुश असतात. सर्वजण गप्पा मारत असतात आणि गप्पांबरोबरच त्यांचं आता पुढे काय करायचं ह्याचं प्लॅनिंगसुद्धा सुरू असतं. तेव्हा काव्या लग्नपत्रिका बनवायची इच्छा व्यक्त करते. तिला पुन्हा ते सगळं पाठीमागे घडलेलं आठवतं की चुकून पार्थ आणि नंदिनीचं जेव्हा लग्न असतं तेव्हा माझं नाव त्या पत्रिकेत कसं आलं होतं आणि ते सर्व किस्सा आईवडिलांना सुद्धा सांगतात. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.